तर आपण चॅलेंज करणार आहे एक. तर काय चॅलेंज करणार आहे हे वरू नको. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ ब्लॉग सुरू केला आहे पण पावसामध्ये. तर पाऊसच पाऊस आहे, सूर्य नाही कुठं कायच नाही. आणि पाऊस म्हणजे चिमचिम आहे फक्त असली तर. इथं बघा मांजर मित्रांनो बसली आहे का गं, हे बघा बुरनुसा बसली मांजरीनी. तर मित्रांनो मी इथं आलो होतो हे काम करण्यासाठी. तर पेशीत मशीन होते बाय, त्या मशीननं मी असं दाढी बिडी केली आहे चांगली एकदम. अजून पाऊस चालूच आहे तुम्ही बघू शकता, बंदच नाही मित्रांनो, कसलंच बंद नाही. तर आज आपण एक चॅलेंज करणार आहे, तुम्हाला दाखवतो काय चॅलेंज करणार आहे. तर जाऊया गोट्यात, तुम्हाला कळत असेल काय चॅलेंज असेल ते काय ते. इथे बघा बाबांच्या मांडीवर बसली मांजर. सगळं वातावरण पावसाचं पाऊस पण नाही, झिमझिम आहे सगळे. इथं बघा मावश्या तिकडे आहेत, चमचम चमचम. आणि इथं बघा म्हैस. आणि इथं बघा कप्प रेडी. भिजली होय सगळी, भिजली काय हां? तेव्हा ती पण भिजली आहे, भिजते ती सगळीजण. आता घ्यायचं आहे आतमध्ये तुम्हाला, कारण की भिजताय तुम्ही सगळं, भिजून जाते ती सगळी. कारण की आज थोडा वेळ सुटली होती, आतमध्ये घेणार आहे. ते बघा भिजली ती, आतमध्ये घ्यायला लागते ते. रेडी गारपीट लागते का नाही, पावसाचं गार लागतंय का हां? रेडीना सवय असते बघा, पण जरशांना दिशीला सवय असते, कारण की गारट लागते त्यांना. मस्त जाणार बघा मस्त. तर चमचम पण उठलेले आहे. तर आपण चॅलेंज करणार आहे एक. तर काय चॅलेंज करणार आहे हे वरू नको. तर काय चॅलेंज करणार आहे तर आपण म्हशीच्या पाठीवर बसणार आहे एक 10 ते 20 सेकंद फक्त. तुम्हाला माहितीच आहे जास्त बसलं काय होईल, पण तेवढे तर बसून देते का बघूया. तर म्हशीच्या पाठीवर बसायचं चॅलेंज करणार आहे. म्हशी तुझ्या पाठीवर बसू का हां? बसू का? थांब बसतो. तर बसूया म्हशीच्या पाठीवरती. मित्रांनो बसले म्हणजे बसले, शांत बस. बसले 5 ते 7 सेकंद बसले. पाय दिला मित्रांनो, पाय दिला. आयुष्यपत मित्रांनो पाय दिला बोटावरती. अयो काय अगं म्हशे, एक पण चॅलेंज होणार तुझ्या ह्यानं. आता काम करा येतंय का? झाला गोठा मित्रांनो. असलंच असते माझं तर, एक काम करायला गेलं की तिसरं काम वाढून बसतंय. एक तर अण्णांना काय काम होत नाही. आता अण्णा म्हणतील असले व्हिडिओ काढायचं. पाय धुया आधी, म्हशीला काय कळत नाही. अयो दुखतंय लागलं मित्रांनो. तरी अण्णांना माहीत नाही, मम्मीला माहीत नाही मी असले चॅलेंज केले. ते दाखवतो म्हशीला बघा. चमचम म्हशीनं माझ्या पायावर पाय दिला, दाखवायचं तरी सोसायटीला. इथं बघा आपण कॅमेरा ठेवायसाठी केलं होतं सगळं. का गं म्हशी ढोली, पाय द्यायची काय गरज होती का? तुला पेंड देतोय, वरण देतोय, सगळं देतोय, तू आम्हाला दूध देते या, पाय दिलाय वे. वाटत तुला काय तर वाटलं माहिती आहे का? तुला काहीतरी वाटलं पाहिजे, बघती कशी काय तर बोलणारच नाही ते. म्हशीला पण काहीतरी वाटायला पाहिजे होतं, पण तिला पण काय वाटलं. चॅलेंज सगळं खराब करून टाकलं. तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे माहिती आहे का? तुझ्यामुळे तू जर पाय दिलं नसतं ना तर काय झालं नसतं. मी का तुला मारत होतो का काय करत होतो? नुसतं बसलो होतो तुझ्या अंगावर. हां काय बघते. तर मित्रांनो थोडं दुखणार आहे आता. हो लाल झाले सगळं, लाल झाले. 3 बोटं लाल झाली ती 3. हो का हे असंच झालं असंच. काय लागा रेडी कुठे गेली का? रेडी मम्मीनं पाय दिला माझ्या पायावर. हां काय ग तू सांगितलं ना मम्मीला हिनंच नाव सांगितलं असणार आहे. दाखवतोच तुला पण. रेडी काळी तुमच्या नाकातलं कुठं आहे का? गेलं पाडलं कुठं? नाकात नाही, ह्याच्यात नाही, फक्त गळ्यात ठेवलं आहे. तर इथं बघा पेंड नाही ह्यात कसलीच. कसं आहे तर पेंडीच पोतं घेऊन येऊ आपण. पेंडीच पोतं घेऊन येऊया लगेच पाठीवरती. आपण एकट्याला जाणार आहे, मला आणूया. तर मित्रांनो मी आणि मम्मीनं पोतं इथं उचलून ठेवलेलं आहे. आता मी घेतो बघा पोतं. शूटिंग नाईट काढायचं मला येते का, जमते का?
हा माऊलीनं पोतं गोट्यात आणून टाकलेलं आहे आता सोडत आहे मागणं काढलं तर पोतं सोलाय चालू खोलाय चालू आहे. येतोय का? तर हे पोतं सोडले आता अजून एक पोतं घेऊन येऊ लगेच. तर ह्या पद्धतीने पोत उचलाय चालू आहे खाली कुठे दाखवते नाही बरोबर आहे पुन्हा गपडक मारली. माऊली तर इथं बघू शकता आपण दुसरं पण पोतं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये या ड्रममध्ये. तर पेन ठेवूया. इथं मम्मी पोते गोळा करत आहे. चमचम भीती तिकडं. मित्रांनो पाऊस काय बंद होणार वैरण आणा द्यायचं अजून. आणि मला काही बोला येत नाही कारण की हो का जरूर म्हटलं आहे आणि इकडं जरूर म्हटलं आहे ह्या बाजून काय खाता येत नाही आणि ह्या बाजूला सुजली डाळ कोपऱ्यातली डाळ सुजली त्याच्यामुळे ह्या बाजून काय खाता येत नाही असा विषय. तर बघू पाऊस बंद होईल तेव्हा आपण सगळं काम करू बाकीचं वैरण आणायचं जाऊ किंवा गाय आतमध्ये घेऊया. आता 5 मिनिटांना गाय आतमध्ये घेऊया आपण लगेच करतो तिथलं काम सगळं मी लगेच. तर मित्रांनो मी आणि मम्मी आलो इथं रानामध्ये. तर दुपार झाली काय दुपार सकाळ संध्याकाळ काय कळत नाही. तर इथं बघू शकता पाऊस थोडा उघडलेला आहे. तिकडे शिंगणापूरचं तिकडे शिंगणापूरचं डोंगर दिसलं 5x. तर सगळं तर थोडं मोकळं झालं आहे. शेवगे शेंगा न्यायला आलो कारण की आज आहे रविवार आणि बाजाराला काय जाता येणार नाही. सदस्यनगरचा बाजार असतो त्यामुळे बाजाराला काय जाता येणार नाही कारण की आपल्याला काम पण आहे आणि दुसरं म्हणजे हे आहे लय चिखल झालं असेल बाजारात. तर इथं बघू शकता आपण कसं कट केलं शेवगा मोहर लागला मित्रांनो. शेवगा एक लेवल कट केला दिसला. इथं बघू शकता डाळिंबी झाड. इथं मम्मी आली बघा इथं आपल्याला न्यायच्या शेवगा शेंगा खायला संध्याकाळी कालवण करायला. मित्रांनो गवतले झाले हो गवताला काय लगेच आता बरं बरं. तर ह्या बागाचं नियोजन सगळं मम्मीकडे असतं बघा. हां तुझ्याकडेच असतं ना हो म्हणते बघा सगळं नियोजन मम्मी बघते. इथं बघू शकता शेवगा कसा आहे शेंडा मारला पण ते दिसेस आता नाही नाही मम्मी तुला मित्रांनो कॅमेरा द्यायला सांगितलं होतं मागाशी पोत्याच्या पिंडीचा कॅमेरा धरला नाही स्विचच केला सगळा. धर हे काढ बारके बारके काढ काढ ते 3 नाही ते काढणार कारण की ते लेवर येते सगळं मोडून जातं. तुझ्या हाताला येते हे बघ हे बघ मोडणार बघा तुझ्या भोजन नाही मोडून मोडत माझ्या भोजन ओके मला येते ते आता थोडंसं उचललं तरी येते तुला तिने पण आलं. कुठली काढायची आता ही शेंगा येऊ काय पाहिजे ते मित्रांनो शेंगा फुकरमध्ये न्या या. अरे देवा नीट तोड की रे बाळा. अगं न तुटणं झालं तसं तर धर खावा त्याच्या आतली एक तोड ते 2 तोड ही 2-3 कुणाला तर द्यायला येते काय निभार करून तर करायचं ते. मित्रांनो ही एक तोडायची अय धर ही तोडू का लय मोठ्या झाल्या पुढे गेलेले ही 2 तोड की आतल्या 2 कुठल्या ही एक आणि ती हां ती पण एक तोड. बस चला चला घरी. तिथं आहे त्याची मौली कुठे 4 आहे त्या. अगं मम्मी विकाय नाही ते का कालवून किती खाणार आहे चौघ जण अरे कालवण नाही कुणाला तर द्यायला येते रे माऊली. द्यायला मग मी उद्या सगळं तोडतो आणि आपण विकून टाकू सगळ्या शेंगा पैसे करू आणि त्या पैशाचं आपण एक मलमपट्टी आणू आपल्या पायाला मशीनं पाय दिलाय ना. चला 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 घरी. काय झालं फुलं आली ती इथं बघू शकता कसं कटिंग केलं आपण एक लेवल सगळं कटिंग केलेलं आहे. फुलाला लय लागलं फुलाला चला छटाय तसंच राहिले मित्रांनो अजून कसं पण ह्याला कळी लागली हो सगळी कळी लागली पाऊस राहते का नाही काय माहिती राहील. आता जाऊया घरी शेंगा घेऊन आणि घेऊया गायातमध्ये थोड्या वेळानं. तर आपण आलो मग अशी घरी आणि घ्यायचे आता गायातमध्ये चला घेऊया लगेच पेंडे ठेवलेले बघा इथं बघू शकता पेंट ठेवलेलं आहे मम्मीनं चमचम तिथं. चला ये मावशांनो पलीकडं थांब पलीकडं एक जण या ए जावा लवकर पळतच गेली ती. ए कपो काय बोलणार नाही आता हो टाकली का काय कोणी कपिला ए माका देऊ नका
मावली शिंग लागल बरं का शिंग तुला तुला जाऊ दे तिकडं कपिलाला ये ओ माकल कप्पो कप्पो ए ए ए ए माकल ए रिडी रिडी ए रिडी रिडी सर साईडला कप्पो जा गेली बघा रिडी कपिला का घेत असते सारखी तू कप्पो कोपऱ्या जायचं कोपऱ्या तिकडं चांगलं आहे कोपऱ्या जावं तिकडं तिला मावली गाय आतमध्ये सोडताना बांधून ठेवत जा तिचं शिंग बिंग लागल तुला काय होईल तर मम्मी ते लोटायचं काम करत आहे चमचमला काय बाहेर सोडत नाही कारण तिला पाय येणार नाही चमचमला गाय बांधायचं गाय बांधायचं गाय बांधायचं राहिले हात दोन्ही हात करा झाला तर मित्रांनो आपण काढतो आता धारा काढून झालेले इथे तर मित्रांनो आज लय लवकर दारा काढलेल्या आहेत मावलीनं कारण की अजून वैरण आणा द्यायचं आपल्याला तर किती काढली दूध काढलेलं आहे मित्रांनो निम्मच काढणे घालतात किती काढली नाही तिचं नाही काढलं तर दूध तिकडं मम्मीची मैत्रीण बघा ते बघा तिकडं चालली घरी आलती मम्मी संग बोलायला तर चमचमला पाजायचं दूध आता पाजूया चमचम दूध कसं लागतंय बघा अशी करते सारखी लगेच कसं आहे 8 लिटर आहे ना 2.5 लिटर दूध पाजायचं असतं बघा चमचमला तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपलं सगळं गायचं काम झालेलं आहे इथं अन्न बसलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं अन्न बसलेलं आणि अन्न बघतात इकडे टी व्ही कसं आहे तर इथं बघू शकता किती वाजले ते 8:30 वाजले ते करेक्ट खरं चालू तुम्हाला टी व्ही तर मी टी व्ही बंद केला होता आपलं शूट होतोपर्यंत स्वयंपाक काय केला दाखवतो इथं बघू शकतो मम्मी स्वयंपाक झालेला आहे चालू आहे मगाशी आपली शेवग्याची शेंग आली म्हणून नव्हती का मी मम्मी गेलो राहणार शेवग्याची शेंग आणायला ती दूध असेल यात दूध आणि चहा असेल मगाच कोणच तरी तर मम्मी भाकरी करते तुम्हाला दाखवतो इथं बघा मम्मी भाकरी करते कसं आहे तर मम्मी भाकरी करत आहे अयो अजून एक पण भाकरी नाही वे मम्मी भूक लागली हात तर कापते ते बरं का अरे जेवायचंच आहे आता कालवा शिजलं झाली आता शेवग्याची शिजली. तर करूया जेवण आणि मी काल म्हणलं होतं की ना पांढरं दिसतंय का माझ्या चेहरा कसं काय दिसतोय पांढरा दिसतो. तर मी काल म्हणलं होतं की आपण हिंदीमधून ब्लॉग बनवणार आहे तर तुमच्या कमेंट ऐकूनच नको वाटलं कारण की तुम्ही म्हणत आहे की हे मराठीमधूनच बनायचं मातृभाषेमध्ये आपल्या तर मराठीमधूनच कंटिन्यू करू आपण आणि कधी कधी जिथं गरज असेल तिथं हिंदी बोलावंच लागतं तर तिथं आपण फक्त हिंदी बोलू नाही तर रेग्युलर आपण मराठीमध्येच करू तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया करूया जेवण आणि झोपूया तर आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये हसते का पण बाय हां बाय बाय